रामकृष्ण हरिमंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण आहे ना हिरनंदानी इस्टेटमध्ये ठाणा स्टेशनपासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हिरनंदानी इस्टेटमध्ये आलेलो आहोत। जिथे हिरनंदानी इस्टेटमध्ये TCSचं एक मोठी कंपनी आहे जी हिरनंदानी इस्टेटला आहे। त्या TCSची कंपनी आपल्या घरामध्ये दिसते ह्या एवढ्याच अंतरावरती, आणि एक सेंचुरा नावाचं अजून एक कमर्शियल जिथे तयार होतं आहे, जिथे अजून मोठमोठ्या वेगळ्या कंपनी ह्याच्यामध्ये पण येतील। अशाच ठिकाणी खरं तर हा एक 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 1200 कार्पेट हा असणार आहे ह्या घराचा, आणि याच्यामध्ये आपल्याला 2 कार पार्किंग मिळतील। अशाच पद्धतीचा खरं तर हा 3 BHK फ्लॅट असेल। आणि फ्लॅट कसा आहे किंवा काय आहे ते सगळं मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता हा नवा कोरा विथ OCCC आलेला फ्लॅट आहे। कोणत्याही बँकेकडनं जर आपण लोनचा विचार केला तर आपल्याला लोन सगळ्या बँकांकडनं मिळेल। राहिला प्रश्न बाल्कनी, एवढी मोठी बाल्कनीच्या समोर जी जागा तुम्हाला दिसते इथे पण भविष्यात काही ना काही येऊ शकतं। म्हणजे आता तुम्हाला काहीतरी फॉल्स चुकीची मला माहिती न देण्यापेक्षा काहीतरी येऊ शकतं, कारण पत्रे वगैरे लागलेले आहेत, पण इथे येईल। पण आता हे शेवटी हा हिरनंदानी आहे। हिरनंदानी बिल्डरचं कन्स्ट्रक्शन म्हणा, क्वालिटी म्हणा, त्या सगळ्याच गोष्टी सगळ्या सुंदरच असतात। त्याच पद्धतीचं खरं हे घर आहे। आणि जर आपण ह्याला वास्तूप्रमाणे जर याचा विचार आपण करायला गेलो तर जर समजा आपण ह्या घराच्या बाहेर जायचं जर आपण विचार केला तर खरं तर हा वेस्ट फेसिंगचं घर असेल। पाठी बाहेर जाताना पश्चिम दिशा असेल, आणि ज्यावेळेला आपण बाहेर येणार समोर जर तुम्ही बघितलं त्या साईडला 2 फ्लॅट असतील, ह्या साईडला पण फ्लॅट्स आहेत। लिफ्ट जर बघितली बघा तर मस्त सुंदर आणि चांगल्या पद्धतीच्या जवळजवळ 4 लिफ्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतील। आणि ज्यावेळेला आपण ह्या घरात एंट्री करणार आहोत तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला जी जागा मिळते ही तुमच्या घरामध्ये, आणि ज्यावेळेला आपण आत जाणार आहोत त्यावेळेला मात्र पूर्व दिशेला हे सगळं असणार आहे। तर तुमच्या ह्या पूर्व दिशेला असल्या कारणानं जर तुम्ही बघितलं तर तुमचे सगळ्या बेडरूम्स, किचन्स, हॉल, फक्त मला वाटतं किचनला सोडून सगळ्याच घरांमध्ये तुम्हाला सकाळचं ऊन मात्र प्रॉपरली मिळणार आहे। ज्यावेळेला तुम्ही घरात एंट्री करता त्यावेळेला बघा तुम्हाला सुंदर, प्रशस्त आणि असा खूप मोठा हॉल आहे जो तुम्ही बघू शकता। खूप मोठा हॉल तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळतो। याच्यामध्ये तुम्हाला AC मिळेल, वरती थोडं फॉल सिलिंगचं काम केलेलं मिळेल। तर घराची साईज जर बघितली 1200 कार्पेटनुसार तुम्ही बघू शकता तो हॉल तिथून इथपर्यंत या हॉलमध्ये ऑलरेडी 2 AC लागलेले आहेत। म्हणजे किती प्रशस्त आणि किती मोठा तुम्हाला हॉल ह्या घरामध्ये मिळतो। आणि ज्यावेळेला मग तुम्ही बाल्कनीचं बघाल तर त्यावेळेला बघा हे बाल्कनी पण अशी प्रशस्त आणि मोठी आहे। अशी टाईमपास बाल्कनी नाही आहे, प्रॉपर तुम्हाला बाल्कनी मिळते ह्या घरामध्ये। इथून जर तुम्ही बघितलं तर इथपर्यंत अशी एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला अशी सुंदर अशी मिळते। आणि तुमच्या बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर असं तुम्हाला सध्या तरी असणारा हा ओपन व्ह्यू मिळतो। आणि ज्या लोकांना कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली पाहिजे, ज्यांना बाल्कनी पण पाहिजे आणि सगळं लक्झरियसच पाहिजे, तर मला असं वाटतं हा पर्याय त्यांच्यासाठी नक्की चांगला असू शकतो। ह्या घरामध्ये सिस्टम काय आहे की ह्या साईडला एक बेडरूम असेल, बाकीचे बेडरूम्स त्या साईडला आहे। तर आपण ह्या साईडचा पहिला बेडरूम बघू। तो बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली याच्यात पण, तर ह्याच्यात पण प्रशस्त, मोठी आणि चांगलीच साईज आहे, एकदम मोठी साईज आहे। आणि मोठी साईजच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जरी आपण आलो तर तुम्हाला इथे एक असं हे आहे ह्या साईडला एवढं मोठं, आणि ओपन व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं मिळतो। आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं तुम्हाला मोठं असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे सगळं तुम्हाला इथे प्रॉपर मोठं आहे। ह्या साईडला गेलं का ECचे ते सामान वगैरे लिहून ठेवलेलं आहे। अशा पद्धतीनं खरं तर हे बेडरूम आहे। आणि मग तुम्ही ज्यावेळेला याच्यातनं बाहेर येणार, आपण मग आता पलीकडे जाऊ। जिथे तुम्ही पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला बाकीचे जे बेडरूम्स म्हणा, बाकीचं किचन वगैरे जे आहे ते मी तुम्हाला दाखवतो। खरं तर खूप सुंदर, खूप चांगला असा फ्लॅट आहे। मला असं वाटतं ज्या लोकांचं बजेट चांगलं आहे त्यांच्यासाठी हे चांगलं असू शकतं। आणि हिरनंदानी तर कधी पण चांगलंच असते। आणि नंतर इकडे आल्यानंतर तुम्हाला परत एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या साईडला एक मिळतं। आणि ह्याच्या साईडला परत बघितलं तर तुम्हाला इकडे अशी मोकळी स्टोअर म्हणून जागा पण उपलब्ध आहे। ह्या साईडला पण आपल्याला इकडे मिळू शकते। खरं तर आता हे हिरनंदानी इस्टेट खूप मोठं आहे, मोठं प्रोजेक्ट आहे, मोठं कॉम्प्लेक्स आहे। मग नंतर इकडे आपण आलो की इथे तुम्हाला एक प्रॉपर किचन मिळतं। आणि हा किचनचा जो सेटअप आहे हा मात्र तुम्हाला जसा तुम्हाला दिसतोय असा सेटअप तुम्हाला मिळेल। इथं बघा त्यांनी सगळ्या मशिनरी वगैरे लावलेल्या आहेत, ऑन मशिनरी। त्याच्यानंतर इथे तुम्हाला हे असं जे तुम्हाला चिमणी विमणी किंवा हे जे दिसतंय हे तुम्हाला एकदम असंच मिळेल, जिथे गॅसची पाईपलाईन पण आलेली आहे। इथं डिशवॉशर वगैरे ते बसवलेलं आहे। हा फ्रीज तुम्हाला याच्यामध्ये नक्की मिळणार आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला इथे गॅसचं मीटर वरती लागलेलं आहे। आणि इथे ह्या ज्या 2 मशीनी बघतोय आपण, ह्या 2 मशीनी पण तुम्हाला एक वॉशिंग मशीन अधिक एक हे डिशवॉशर, हे आपल्याला दोन्ही पण गोष्टी एवढ्या गोष्टी आपल्याला
ह्या फ्लॅटमध्ये मात्र नक्की मिळणार आहे बिल्डरकडनं. किचनची साईज तुम्ही बघितली असेल किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. आणि मग ज्यावेळेला आपण किचनच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला समोर एक बेडरूम आहे ज्याची साईज तुम्ही वुडन फ्लोरिंग सहित याची साईज जर बघितली तर त्याची साईज पण खूप मोठी प्रशस्त आणि खूप चांगली साईज आहे. लोअर फ्लोअरचा फ्लॅट आहे पण फ्लॅट खरंच खूप मोठा अनयूज अनटच फ्लॅट असणार आहे. बाल्कनी असणार आहे आणि हे मग परत त्याचं खिडकी, या खिडकीतनं बघितलं तुम्हाला समोरचा व्ह्यू मिळेल. आणि याच्यात तुम्हाला एक हिताची कंपनीची एक AC पण मिळणार आहे. म्हणजे याच्यात जे तुम्हाला दिसतं AC, आता फ्रीज म्हणा ते वॉशिंग मशीन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या आहे असं तशा मिळणारच आहेत. आणि नंतर हे शेवटच्या बेडरूमला आपण येतो तेव्हा हे बेडरूम पण खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर इथे बघा तुम्हाला एक कपाटासाठी मोठी प्रशस्त अशी जागा आहे. आणि कपाटाच्या ह्या साईडला आपण आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला एक मोठं बाथरूम वॉशरूम टॉयलेट इथे तुम्हाला मिळतं जे हेही खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे. आणि इकडे परत तुम्ही ACचे बघा ते मागच्या साईडचे जे आहेत ते लावण्यासाठी इकडे त्यांनी ते जागेचं युटिलाइज केलेलं आहे, वापर केला तसा. आणि मग आपण बाहेर जर बघितलं तुम्हाला हे काय बेडरूमची साईज पण जाणवेल किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. खरं तर ह्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला मॉड्युलर किचन वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टींची जर गरज लागली तर ते बनवलेलं आहेच आहे. फक्त मग कपाटं बनवणे किंवा तुम्हाला अजून फॉल सिलिंग पण बनवलेली आहे. तुम्हाला अजून जर काही करायचं म्हटलं तर ती गोष्ट वेगळी आहे. पण अदरवाईज हा फ्लॅट रेडी टू मूव्ह लोअर फ्लोअरचा फ्लॅट आपल्याला साधारणतः 3,80,00,000 ऑल इन्क्लुझिव्हपर्यंत मिळणार. 3,80,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, 2 पार्किंग सहित हा फ्लॅट आपल्याला नक्कीच मिळू शकतो. अशा पद्धतीचे खरं आपण रोज चांगले चांगले फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खरेदी करण्यासाठी तर आम्ही कधीच कोणाला काही प्रेशर करत नाही आहे. पण हो, जर तुम्हाला घरं आवडत असतील आणि बघायची इच्छा जर असेल तर आपण मला नक्की संपर्क करा. मी हे सगळे तुम्हाला घरं दाखवण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून दाखवून पण देणार आणि डील पण चांगल्या पद्धतीचे करून देण्याचा नक्की हे करू शकतो. अशाच पद्धतीचं आमचं काम चांगलं आमचं काम आमच्या पद्धतीनं आम्ही चांगलं करतो आहे. मला असं वाटतं त्याच्यात तुमच्या साथीची पण आम्हाला फार जास्त गरज आहे. साथ एकच हवी आहे ती म्हणजे तुमचं सबस्क्रायबर्स मला जास्त पाहिजेत आणि ते व्ह्यूचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त केलं तर मला असं वाटतं की मी जे काम करतो आहे ते योग्य दिशेने काम करतो आणि मला दिशा चांगली मिळेल आणि तुमच्या आशीर्वादाने मी कदाचित थोडंसं अजून मला ह्या चॅनलला बरं पडेल मला हेच वाटतं. म्हणून तुम्ही कृपया करून मी हात जोडून विनंती करतो की आम्हाला सबस्क्रायबर्स करा किंवा मग ते जास्तीत जास्त बघा. अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुम्ही रोज आनंदानं बघत जावा आणि आम्हाला कमेंट्स पण द्या. चुका पण आहेत त्या पण सांगा. अशा तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.